नमस्कार मंडळी, मी पत्रकार जयदीप. परळीमधील महादेव मुंडे यांची जमिनीच्या वादातून हत्या झाली होती. मृत्यूच्या जवळपास 21 महिने उलटले आहेत, तरी आरोपींना देखील अटक झालेली नाही. आणि त्यातील मुख्य आरोपी गोटे गित्ते हा समजला जातोय. त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यात तो रेल्वे पटरीवरती बसून जितेंद्र आव्हाड, अंजली दमनिया आणि बजरंग सोनवणे यांच्यावरती गंभीर आरोप करत होता. त्याच्यानंतर आता गोट्या गित्तेचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याच्यामध्ये तो आष्टी विधानसभेचे माजी आमदार बाळासाहेब आजमे यांच्यासोबत जेवणाचा कार्यक्रमात कुठेतरी माळरानावरती बसलेला आहे. गोट्या गित्ते हे महादेव मुंडे यांच्या हत्येतील मुख्य संशयित मानले जातात. मृत्यूच्या घटनेशी जमीन वाद काही संबंध असल्याचे बोलले जात आहे, ज्यात वाल्मिक कराड यांचे 2 मुलं आणि गोट्या गित्ते याचा संदर्भ सातत्याने परळीचे बाळा बांगर आणि शिवराज बांगर यांच्याकडून केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून SIT स्थापन केलेली आहे. याचे नेतृत्व अधिकारी पंकज कोवत सर यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत. तर त्या SIT मध्ये प्रमुख निरीक्षक संतोष साबळे यांना देखील त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ह्या सातत्याने प्रेस कॉन्फरन्स मार्फत मुख्यमंत्र्यांकडे विनंती करत होते की माझ्या मालकाच्या ज्या मृत्यूला हत्येला जबाबदार आहेत यांना अटक केली जात नाही आणि यांना अटक करण्यासाठी SIT चौकशी नेमण्यात यावी. त्यांनी बीड जिल्ह्यामधील वेगवेगळ्या नेत्यांवरती गंभीर आरोप केलेले आहेत. सातत्याने ते वाल्मिक कराडचे नाव घेऊन सांगत आहेत की वाल्मिक कराड हा महादेव मुंडे यांच्या हत्येतील सर्व तपास रोगत आहे. तर अशा पद्धतीने गोट्या गित्तेचा हा दुसरा व्हिडिओ जो आहे तो आष्टी विधानसभेचे माजी आमदार बाळासाहेब आजमे यांच्यासोबत माळरानात कुठेतरी जेवण करण्याचा प्रसंगाचा सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी देखील एक गोट्या गित्तेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये तो रेल्वे ट्रॅकवरती बसलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याने बीडचे खासदार बजरंग सोनवणे, अंजली दमनिया आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप केले होते. आणि त्याचं हे देखील म्हणणं होतं की माझ्यावरती जे गुन्हे आहेत त्याच्यामधून मी निर्दोष मुक्त झालेलो आहे आणि या चौकशीमध्ये महादेव मुंडे यांच्या मला गुंतवण्याचं काम या लोकांकडून करण्यात येत आहे आणि त्यातील मुख्य सूत्रधार हा मला बनवलं जाते असं त्याचं म्हणणं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महादेव मुंडे यांच्या पत्नीने भेट घेतली.